नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कविता डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील स्टेट बोर्डाचे जे इयत्ता 8वीचं बुक आहे त्याच्यातील आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत परीक्षेच्या दृष्टीने तर त्यांच्याबद्दल आपण अभ्यास करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण काही इम्पॉर्टंट जे पार्ट आहेत, पाठ्यक्रम आहेत ते बघितलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या पुस्तकातील पाठ क्रमांक 4 जो आहे धारा, विद्युत आणि चुंबकत्व हा अभ्यासणार आहोत. तर बघा, धारा, विद्युत आणि चुंबकत्व हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती प्रश्न जे आहेत हे प्रत्येक वर्षाला विचारले जात असतात. तर बघा, सुरुवात करतोय आपण पाठाला. तर अणू जो आहे, अणूमध्ये वेगवेगळे घटक असतात. तर अणूमध्ये कोणकोणते घटक असतात हे तुम्ही मागील जे आहेत इयत्ता 7वी आणि 6वीच्या पुस्तकात याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. अणू आणि अणूचे जे अंतरंग वगैरे आहे त्याच्यामध्ये. तर बघा, अणूमध्ये जे आहे ऋणप्रभारित म्हणजेच काय इलेक्ट्रॉन असतात आणि धनप्रभारित काय असतात, प्रोटॉन्स असतात. प्रोटॉन्स, ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स आणि धनप्रभारित प्रोटॉन्स असतात. तर एकंदरीत काय, तर वस्तू जी आहे, ज्या काही वस्तू आपण दैनंदिन जीवनात वापरतो तर प्रत्येक वस्तू जी काय असते विद्युतदृष्ट्या काय असते, उदासीन असते, न्यूट्रल असते. तिला जोपर्यंत बाहेरून काही चार्ज मिळत नाही तोपर्यंत ती उदासीन असते, म्हणजेच न्यूट्रल असते, स्थिर असते. तरी बघा, त्याच्यात अणू असतात. अणू हे प्रत्येक वस्तूत असतात आणि त्याच्यामुळे त्यात जो असतो ऋणप्रभार असतो आणि धनप्रभार देखील असतोच. वस्तूंमध्ये ऋणप्रभार असतो आणि धनप्रभार देखील असतो. तर बघा, आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की सभोवतालच्या सर्व ज्या वस्तू आहेत वस्तूंमध्ये विद्युत प्रभार काय असतो, भरपूर प्रमाणात असतो. प्रत्येक वस्तूमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात असतो. तर बघा, नेमकं विद्युत प्रभार म्हणजे काय. विद्युत प्रभार, आपण एखादा काचेचा दांडा घेतला, हे बऱ्याच वेळा तुम्ही केलेला आहे, किंवा एखादा कंगवा घेतला. काचेचा दांडा जो आहे हा आपण एखाद्या रेशमी कपड्यावरती आपण घासला. काचेचा दांडा रेशमी कपड्यावरती जर आपण घासला तर बघा, काचेच्या दांड्यावरती असतो, काचेचा जो दांडा आहे काचेचा दांडा जो आहे हा जर रेशमी कपड्यावर घासला तर याच्यावरती धनप्रभार आणि रेशमी कपड्यावरती जो आहे ऋणप्रभार असतो. म्हणजेच याच्या घासण्यामुळे, काचेचा दांडा रेशमी कपड्यावर घासल्यामुळे काय तर ऋणप्रभार निर्माण होत असतो आणि हा जो ऋणप्रभार आहे हाच काय तर स्थिर प्रभार असतो. हा जो आहे याला आपण स्थिर प्रभार असं म्हणतो. तर बघा, या स्थिर प्रभारालाच विद्युत प्रभार असं म्हणतात. हा जो स्थिर प्रभार आहे याला विद्युत प्रभार असं म्हणतात. किंवा आणि ही जी स्थिर प्रभारामुळे किंवा विद्युत प्रभारामुळे जी भौतिक स्थिती घडते किंवा भौतिक परिणाम जो घडतो त्याला स्थितिक विद्युत असं म्हणतात. स्थितिक विद्युत. काचेचा दांडा जो आहे तो आपण रेशमी कापडावरती घासला तर ऋणप्रभार तयार होतो. या ऋणप्रभारालाच आपण स्थिर प्रभार असं म्हणतो किंवा विद्युत प्रभार असं म्हणतो. आणि विद्युत प्रभारामुळे जो भौतिक परिणाम घडतो त्याला स्थितिक विद्युत असं म्हणतात. तर बघा, हा जो विद्युत प्रभार आहे याचे 2 नियम आहेत. विद्युत प्रभाराचे 2 नियम. बघा, पहिला जो नियम आहे की 2 सजातीय म्हणजे 2 धन प्रभार, 2 सजाती जे प्रभार आहे यांच्यात नेहमी काय असतं, प्रतिकर्षण असतं. म्हणजे जर आपण 2 सारख्या प्रभाराच्या जर वस्तू घेतला तर ते एकमेकांजवळ येत नाही, एकमेकांपासून त्या दूर जातात. म्हणजे त्यांच्यात काय असतं तर प्रतिकर्षण असतं. आणि 2 विजातीय प्रभाराचे ज्या वस्तू आहेत यांच्यात काय असतं तर आकर्षण असतं. म्हणजे नेहमी 2 विजातीय वस्तू ज्या आहेत या नेहमी आकर्षित होत असतात. तर हे विद्युत प्रभाराचे 2 महत्त्वाचे नियम आहेत. तर बघा, विद्युत प्रभार जो आहे मग याचं एकक काय आहे. विद्युत प्रभार, विद्युत प्रभार म्हणजे शॉर्ट मध्ये काय तर वाहकातून वाहणारी जी विद्युत धारा आहे आणि कालावधी यांचा गुणाकार. विद्युत प्रभार आपण Q ने दाखवत असतो. Q विद्युत धारा म्हणजेच I आणि काय म्हणजे I गुणिले T. विद्युत प्रभाराचं एकक आहे कुलोम्ब आणि तो आपण C ने दाखवतो विद्युत प्रभार जो आहे.
तर बघा आता याच्यात धारा विद्युत जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता धारा विद्युत किंवा विद्युत धारा आपण म्हणतो आणि यालाच करंट इलेक्ट्रिसिटी असं देखील म्हणतात. करंट इलेक्ट्रिसिटी. सर्व धातू जे आहे हे आपल्याला माहीतच आहे की सर्व धातू जे आहेत हे विद्युतचे सुवाहक आहेत. म्हणजे धातू जे आहेत हे यांच्यामधून विद्युत धारा जी आहे ही वाहत असते आणि त्याच्यामुळे धातू जे आहेत हे विद्युतचे सुवाहक आहेत. कारण त्यांच्यातील जी अणूंची रचना आहे तर ही मुक्त आहे. असंख्य इलेक्ट्रॉन जे असतात हे मुक्तप्रमाणे हालचाल करत असतात आणि त्याच्यामुळे ते सतत वेगवेगळ्या दिशांना फिरत असतात. पण विद्युत जे आहे, वीज जी आहे ही नेहमी एकाच दिशेला वाहत असते आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे यांचे जे वहन आहे हे एका दिशेला होऊ शकत नाही. तर बघा विद्युत धारा जी आहे विशिष्ट क्षेत्रातून एकक कालावधीत वाहणारा, विद्युत धारा म्हणजे विशिष्ट क्षेत्रातून एकक कालावधीत वाहणारा जो प्रभार आहे त्यालाच आपण विद्युत धारा किंवा करंट इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. विद्युत धारा जी आहे एकक कालावधीतून वाहणारा विद्युत प्रभार. तर बघा विद्युत धारा जी आहे विद्युत प्रभार छेद आपण अशा पद्धतीने देखील लिहू शकतो. विद्युत प्रभार छेद काळ म्हणजे एकक कालावधीतून वाहणारा विद्युत प्रभार. याचा एकक आहे एम्पियर. विद्युत धारेचा एकक आहे एम्पियर. हे तुम्ही मागच्या जे आहे 7वी आणि 6वीचे पुस्तक त्याच्यात हे झालेलंच आहे. आपण थोडंसं बेसिक बघतोय की एम्पियर विद्युत धारेचा एकक आहे एम्पियर. 1 एम्पियर म्हणजेच 1 कुलॉम छेद 1 सेकंड. अशा पद्धतीने विद्युत धारेचं एकक आहे एम्पियर आणि ते आपण अशा पद्धतीने लिहितो. तर बघा पावसाच्या दिवसात ज्या विजा कडाडतात तर ते देखील काय तर धारा विद्युतचं उदाहरण आहे. जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात जो आहे विद्युत प्रवाह हा वाहतो. तर ही जी संवेदना आहे तर ही सूक्ष्म विद्युत प्रवाहाने आपल्या मेंदूपर्यंत जात असते. आता आपल्या घरामध्ये जे आहेत आपण वीज वापरतो, तारांमधून आहे, विजेच्या बल्बमधून आहे आणि वेगवेगळे जे उपकरण आहेत आपण जे घरात वापरतो वेगवेगळे उपकरण, मग त्याच्यात टीव्ही आला, फॅन आहे, जे इलेक्ट्रिक वेगवेगळे उपकरण आहे तर त्यांच्यातून देखील विद्युत प्रवाह जे आहे हे वाहत असतो. रेडिओ मधून बघा विद्युत घटातून, रेडिओमध्ये काही विद्युत घट असतात तसे मोटारीच्या बॅटरी मधून धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वळणामुळे काय तर विद्युत प्रवाह निर्माण होत असतो. विद्युत प्रवाह. तर आपण धारा विद्युत म्हणजे विद्युत धारा बघितली, करंट इलेक्ट्रिसिटी. आता पुढचा जो आहे विद्युत स्थितिक विभव, त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असं म्हणतो. तर बघा पाणी किंवा द्रव पदार्थ जे आहेत उंच पातळीतून खाली पातळीकडे वाहतात. धरणातलं जे साठवलेलं पाणी आहे बघा, साठवलेलं किंवा जलविद्युत केंद्रातील जे जलविद्युत केंद्र जे आहे तिथे धरणातील उंचावर साठवलेलं पाणी असतं. तर बघा ते साठवलेलं जे पाणी आहे तर हे उंचावरून खालच्या भागाकडे वाहत असतं. आणि बघा उष्णता जी आहे ही नेहमी काय तर अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या, म्हणजे पाणी देखील जे आहे वरून खालीपर्यंत अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते. त्याचप्रमाणे जे आहे धनप्रभार जे आहेत, धनप्रभारांची प्रवृत्ती कशी आहे की अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची त्यांच्यात क्षमता असते. आता विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा, विद्युत प्रवाहाची जी वहनाची दिशा आहे ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस काय म्हणतात? विद्युत स्थितिक विभव किंवा त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असं म्हणतो. कशा पद्धतीने? तर बघा हे दोन प्रवाह आहेत, इथून विद्युत प्रवाह जो आहे वाहतोय, इथे जास्त आहे, इथे जे आहे हे जास्त विद्युत प्रवाह आहे तर हा जास्त कडून कमी विद्युत प्रवाहाकडे वाहतो. आणि ही जी पातळी आहे बघा वहनाची दिशा, ही दिशा कोण ठरवतं? तर विद्युत स्थितिक विभव ठरवत असतो.
जास्तकडून कमीकडे जायचं की कमीकडून जास्तकडे जायचं, ही जी वहनाची दिशा आहे, तर हे कोण ठरवत असतं? ही विद्युत पातळी ठरवण्याचं काम विद्युत स्थितिक विभव म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल हे काम करतात. पुढचं आहे विभवांतर. त्यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स असं देखील म्हणतो. विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स. आता आपण धबधबे बघतो किंवा जलविद्युत प्रकल्पात देखील उंचावरती पाणी जे आहे हे साठवलेलं असतं धरणामध्ये. तर धबधब्याची उंची, उष्ण व थंड वस्तूच्या तापमानातील जो आपण फरक बघितला, याचप्रमाणे दोन बिंदूंच्या विभवांमधील जे फरक आहे, आपण आताच विद्युत स्थितिक विभव बघितला, दोन बिंदू जे आहेत यांच्यामधील विभवांमधील फरकाला आपण काय म्हणतो? विभवांतर म्हणतो. विभवांतर. एखादा जर उष्ण पदार्थ आहे, बघा, एखादा उष्ण पदार्थ थंड पदार्थाच्या संपर्कात ठेवला तर उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे उष्णतेचे वहन होते आणि हवेचे आणि पाण्याचे वहन देखील नेहमी जास्त क्षमतेकडून, हवेचे आणि पाण्याचे देखील जास्त क्षमतेकडून कमी क्षमतेकडे वहन होत असते. कमी क्षमता. पाण्याचं देखील तसंच आहे आणि हवेचं देखील त्याच पद्धतीने. त्या पद्धतीने जे वाहकातून होणारं विद्युत वहन आहे, एखाद्या वाहकामधून होणारं, तर ते देखील कसं? तर जास्त कडून कमीकडे. मग आता विद्युत घटाच्या धनाग्र आणि ऋणाग्र, विद्युत घट जो आहे त्याच्या धनाग्र आणि ऋणाग्र जे आहेत, ऋणाग्र विद्युत पातळीतील जो फरक आहे त्यालाच विभवांतर किंवा पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतात. तर बघा, खाली एक आकृती दिलेली आहे. विद्युत परिपथ जे आहे, तांब्याची जी तार आहे ती घेऊन विद्युत परिपथाची जोडणी केलेली आहे. तर बघा, बल्ब मधून जो आपल्या घरात जो बल्ब वापरला जातो त्याच्यामधून जो विद्युत प्रवाह वाहत असतो, तर बघा, आपण विद्युत परिपथात आपल्याला कसं कळेल की विद्युत प्रवाह जो आहे या विद्युत परिपथातून वाहत आहे? तर बघा, जर आपण बल्ब लावला आणि दोन्ही जे विद्युत घटाचे जे दोन्ही टोक आहेत, तर त्या दोन्ही टोकांमधील जे विभवांतर आहे, विभवांतरामुळे तारेतील जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय होतात? प्रवाहित होतात. याला आपण काहीतरी बॅटरी लावली, बघा खालच्या आकृतीमध्ये दिलेली आहे. हा साधा विद्युत परिपथ आहे, पण खालचा जो विद्युत परिपथ आहे आपण त्याच्यात काय लावली? बॅटरी लावली, म्हणजेच विद्युत घट जो आहे हा लावला. विद्युत घट आहे हा, म्हणजेच बॅटरी म्हणतो आपण त्याला. तो जर आपण ह्या परिपथात जोडला आणि आपण जर की जे आहे किंवा टॅप की जर आपण दाबली, तर बघा, विद्युत घटामधील जे दोन टोकं आहेत, हे दोन टोकं ऋणाग्र आणि धनाग्र, तर या दोन टोकांमधील जे विभवांतर आहे हे काय करतं? तर तारेतील जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे जे या तारेमधील जे इलेक्ट्रॉन्स आहेत, तर यांना प्रवाहित करण्याचं काम करतं. हे जे आहेत इलेक्ट्रॉन्स तारेमधील हे प्रवाहित होतात आणि ते विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून, हे ऋण टोक आहे, विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहतात. तर सांकेतिक विद्युत प्रवाह जो आहे हा उलट दिशेने वाहतो. आपण जो सांकेतिक दाखवतो, इथे चिन्हाने जर दाखवतो, तर हा उलट प्रवाहाने वाहत असतो. तो बाणाच्या, बघा हा बाण दाखवलेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने दाखवलेला आहे. तर बघा, नेमकं विद्युत परिपथ म्हणजे काय? आता हा जो विद्युत परिपथ दिलेला आहे, विद्युत घट जो आहे, विद्युत घटाच्या दोन्ही टोकांमध्ये वाहक तारेला जोडलेल्या विविध उपकरणांचा मार्ग म्हणजेच काय? तर विद्युत परिपथ. बघा, विद्युत परिपथाची व्याख्या देखील आपल्याला माहित पाहिजे की विद्युत घटाचे जे दोन्ही टोक आहेत, विद्युत घटाचे दोन्ही टोक, हे दोन्ही टोक, या दोन्ही टोकांमध्ये वाहक तारेच्या जर जोडलेल्या विविध उपकरणांचा मार्ग. आता विविध उपकरण जोडले, इथे बल्ब आहे, त्याच्यानंतर रेजिस्टर जोडलेला असतो. हे जे विविध उपकरणं आहेत, या विविध उपकरणांना
चा जो मार्ग आहे त्यालाच काय म्हणतात, विद्युत परिपथ. सुरुवातीची जी वरची आकृती बघितली याच्यात विद्युत घट जोडलेला नव्हता, पण नंतरच्या परिपथात विद्युत घट जोडला आणि त्याच्यामुळे जे आहे दोन्ही टोकांमधील विभवांतरामुळे काय आहेत, इलेक्ट्रॉन जे आहेत या तारेतील त्यांचं वहन होऊ लागलं. आणि हे आपल्याला कशामुळे कळतं, तर बल्ब जो आहे, बल्ब लागला किंवा पेटला, बल्ब जो आहे म्हणजे लाईट लागला तर आपल्याला कळतं की परिपथातून विद्युत धारा जी आहे ही वाहत आहे. अशा पद्धतीने आपल्याला विद्युत परिपथातून विद्युत धारा वाहते की नाही आणि ती कोणत्या पद्धतीने, कोणाच्या मदतीने, तर विद्युत घटाच्या मदतीने. तर बघा, विद्युत प्रवाह जो आहे हा विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे निर्माण होत असतो. विद्युत प्रवाह विद्युत प्रभारित जे कण आहेत तारेतील किंवा ज्या वस्तूतील, तर त्यांच्या वहनामुळे निर्माण होतो. एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रवाह असं म्हणतात. व्हेरी इम्पॉर्टंट लाईन आहे ही, की विद्युत प्रवाह म्हणजे काय, की एखाद्या तारेतून, अल्युमिनियमची तार असो किंवा तांब्याची तार असो, जी एखाद्या धातूची तार आहे, त्या तारेतून 1 सेकंदासाठी जो विद्युत प्रवाह वाहतो एकक वेळात, तर त्याला एकक विद्युत प्रवाह म्हणतात. आणि विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे, कुलोम, ते आपण सी ने दाखवतो. आणि कुलोम प्रति सेकंड म्हणजेच काय, तर एम्पियर, ए. बघा इथे दिलेलं आहे 1 एम्पियर इज इक्वल्स टू 1 कुलोम छेद 1 सेकंड. म्हणजेच काय, विद्युत प्रवाहाचे एकक आहे कुलोम प्रति सेकंड म्हणजेच एम्पियर. आणि विद्युत प्रवाह जी आहे ही अदिश राशी आहे. विद्युत प्रवाहाला दिशेची गरज नाही, अदिश राशी आहे ती. तर बघा, अशा पद्धतीने विद्युत प्रवाह जो आहे तो आपण बघितला. त्याच्यानंतर विद्युत घट, त्यालाच आपण इलेक्ट्रिक सेल किंवा आपल्या भाषेत बॅटरी असं म्हणतो. विद्युत घट किंवा इलेक्ट्रिक सेल. तर बघा, एखाद्या परिपथामध्ये आपण वरतीच आकृत्यात बघितल्यानुसार नुसतं परिपथ असेल तर ते काही कामाचं नाही. त्याच्यात बॅटरी किंवा विद्युत घटच नसेल तर त्याच्यात विद्युत प्रवाह जो आहे हा वाहणार नाही किंवा निर्माण होणार नाही. तर बघा, एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रवाहाचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोत ज्याच्यामुळे आपल्याला विद्युत प्रवाह मिळतो, असं एक सर्वसाधारण साधन म्हणजे काय, तर विद्युत घट. त्यालाच इलेक्ट्रिक सेल किंवा बॅटरी असं म्हणतो आपण. आणि विविध तऱ्हेचे जे विद्युत घट आहेत हे उपलब्ध आहेत. मग आपल्या छोट्याशा मनगटी घड्यापासून तर ज्या मोठमोठ्या पाणबुड्या आहेत, या असे अनेक यंत्रांमध्ये जे आहेत विद्युत घट जे आहेत किंवा बॅटरी वापरल्या जातात. तर विद्युत घटांपैकी एक जो आहे सौर घट, हा आपल्याला माहितीच आहे. आता बऱ्याचशा ज्या आहेत उपकरणं किंवा वस्तू ज्या आहेत या सौर ऊर्जेवरती चालतात, सौर घटावरती. तर बघा, विविध विद्युत घटांचे जे मुख्य कार्य आहे त्याच्या 2 टोकांमधील जे विभवांतर आहे हे कायम राखणे हेच होय. विद्युत प्रभारावर कार्य करून विद्युत घट हे विभवांतर कायम राखतात. विद्युत प्रभारावर कार्य करून जे विभवांतर आहे हे विद्युत घट जे आहेत हे कायम राखण्याचा प्रयत्न करत असतात. तर बघा, विद्युत घटाला जे आहेत हे 2 इलेक्ट्रोड असतात. विद्युत घटाला 2 इलेक्ट्रोड असतात. एक असतो धनाग्र, त्यालाच ॲनोड असं म्हणतात. धनाग्र जो आहे त्याला ॲनोड, आणि ऋणाग्र जो आहे त्याला कॅथोड म्हणतात. जो आपण विद्युत घट बघतोय त्याचे 2 टोकं असतात. पहिला जो आहे जे इलेक्ट्रोड असतात, ऋण प्रभाराला आपण ऋणाग्राला काय म्हणतो, कॅथोड, आणि धनाग्राला काय म्हणतो, ॲनोड म्हणतो. विद्युत घटातून विद्युत बल हे जे आहे पुरवले जात असते आणि त्याच्यामुळे जे आहे वस्तूमधील किंवा त्या याच्यामधील जे इलेक्ट्रॉन आहेत हे गतिमान होतात आणि विद्युत प्रवाह आपल्याला मिळत असतो. आता हे जे वेगवेगळे विद्युत घट आहेत त्यांच्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे. त्याच्यातील पहिला जो आहे विद्युत घट, कोरडा विद्युत घट, त्याला आपण ड्राय सेल म्हणतो, कोरडा विद्युत घट. तर बघा, कोरड्या विद्युत घटाची रचना नेमकी कशी आहे. कोरडा विद्युत घट जो आहे, खाली आकृती दिलेली आहे बघा. हा जो विद्युत घट आहे हा दंडगोलाकार असतो बघा.
हा विद्युत घट जो आहे हा दंडगोलाकार असतो, आकृतीत दिसतोय आपल्याला दंडगोलाकार. त्याच्यानंतर यामध्ये कार्बन ग्रॅफाइट जो आहे हा कार्बनचा ग्रॅफाइट आहे धनाग्र म्हणून. हा जो कार्बनचा ग्रॅफाइट आहे हा धनाग्र, आणि आवरण जे आहे जस्ताचं आवरण, जस्त जे आहे हे जस्ताचं आच्छादन आहे ते काय असतं ऋणाग्र. बघा हे जे आवरण आहे ते कशाचं असतं ऋणाग्राचं असतं. आणि याच्या भोवती कार्बन ग्रॅफाइटच्या भोवती मॅग्नीज डायऑक्साइड आणि ग्रॅफाइट यांचं मिश्रण भरलेलं असतं. इथे जे आहे याच्या भोवती मॅग्नीज डायऑक्साइड आणि ग्रॅफाइट जे आहे याचं मिश्रण ह्या भागावरती भरलेलं असतं. हा कार्बन इलेक्ट्रोड आहे आणि बाहेर काय असतं जस्ताचं आच्छादन असतं. तर बघा याच्या भोवती जे आहे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांचा लगदा देखील असतो. झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांचा लगदा असतो. आणि या मिश्रणात अभिक्रिया होते आणि काय तयार होतं तर विद्युत प्रवाह जो आहे हा निर्माण होत असतो. हा कोरडा घट आहे, ड्राय सेल आपण ज्याला म्हणतो. तर बघा इथे तेच दिलेलं आहे. दोन्ही जे आवरण आहे त्याच्यात विद्युत अपघटनी जे आहे भरलेली असते, आणि विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित आणि ऋणप्रभारित दोन्ही आयन असतात आणि त्यांच्या मार्फत जे आहे हे विद्युत वहन होत असते. आता ही जी अपघटनी आहे म्हणजेच झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड आपण जो बघितला जो लगदा असतो झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचा, तर यांचा लगदा जो असतो आणि या घटाच्या मध्यभागी एक ग्राफाइटची कांडी असते. आपण जे सांगितलं तेच आहे इथे. तर बघा हा कोरडा विद्युत घट आहे. तर या विद्युत घटात हा जो आपण ओलसर लगदा वापरलेला आहे झिंक क्लोराईड आणि अमोनियमचा, तर तो जो ओलसर लगदा आहे याच्यामुळे काय होते रासायनिक अभिक्रिया जी आहे ही मंदपणे चालत असते, फास्ट होत नाही, मंदपणे चालते. आणि त्याच्यामुळे जो आहे रासायनिक क्रिया मंदपणे चालते आणि म्हणून मोठा विद्युत प्रवाह याच्यातून मिळवता येत नाही. क्रिया जी आहे ही कमी प्रमाणात म्हणजे मंद प्रमाणात चालते आणि त्याच्यामुळे आपल्याला कमी प्रमाणावरती विद्युत प्रवाह मिळतो. आता द्रव पदार्थांचा वापर करणाऱ्या विद्युत घटांच्या तुलनेत जे आहे त्यांची साठवण कालमर्यादा ही अधिक असते. बघा जे काही विद्युत घट द्रव पदार्थांचा वापर करून जे दुसरे अजून विद्युत घट आहे तर त्यांची साठवण कालमर्यादा जी असते ही जास्त असते. कोरडे जे विद्युत घट आहे जो आपण वरचा विद्युत घट बघितला तर हे सोयीचे असतात, कारण ते उभे आडवे तिरपे आपल्याला कसेही ठेवता येतात आणि चलसाधनं जे आहेत त्यांच्यामध्ये ते वापरता येत असतात. विद्युत घटांचा उपयोग कुठे आहे कोरड्या विद्युत घटांचा जे चलसाधने आहेत त्यांच्यामध्ये, आणि हे उभे आडवे तिरपे कसेही आपल्याला ठेवता येत असतात. यांचं जे आहे हे आयुष्य कमी असतं, हे कमी कालावधीसाठी टिकतात. त्याच्यानंतरचा पुढचा घट आहे लेड आम्ल विद्युत घट. पुढचा घटाचा प्रकार आहे लेड आम्ल म्हणजेच लीड ऍसिड सेल. तर बघा ही आकृती दाखवलेली आहे, ही रचना आहे लेड आम्लाची. हे H2SO4 चं हे मिश्रण आहे, H2SO4 चं द्रावण आहे. तर बघा ह्या प्रकारचे जे घट असतात लेड आम्ल विद्युत घट, तर ते विद्युत विमोचन म्हणजेच काय इलेक्ट्रिकल डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतात. आपल्या घरात जे आपण इन्व्हर्टर वापरतो विजेसाठी, जर वीज गेली त्याच्यानंतर जे इन्व्हर्टर वापरतो तर त्याच्यात जे आहे हे अशा पद्धतीने लेड आम्ल विद्युत घट वापरलेला असतो. तर बघा लेड आम्लाची जी प्रॉपर्टी आहे किंवा खासियत काय आहे तर हे यांचं इलेक्ट्रिक डिस्चार्ज झाल्यावरती ते आपल्याला पुन्हा प्रभारित करता येत असतात. हा यांचा प्लस पॉइंट आहे, इम्पॉर्टंट आहे हे. आणि लेड आम्ल विद्युत घटात जे आहे शिशाचे एक आणि विद्युत अग्र आणि लेड ऑक्साइडचे एक असे दुसरे बघा पीबी शिशे एक असतं तो ऋणाग्र असतो आणि PbO2 म्हणजेच काय तर लेड ऑक्साइड याचा एक, अशा पद्धतीने दोन जे असतात इलेक्ट्रोड असतात. आणि हे कशामध्ये बुडवलेलं असतं तर विरल सल्फ्युरिक जे आम्ल आहे H2SO4 याच्यामध्ये ते बुडवलेले असतात. तर बघा PbO2 जो आहे धनाग्र जो इलेक्ट्रोड आहे याच्यावरती धनप्रभार असतो आणि दुसरा जो आहे त्याच्यावरती ऋणप्रभार असतो. शिशाचा जो रोड आहे त्याच्यावरती ऋणप्रभार असतो आणि दोन्हींमधील जे विभवांतर असतं हे किती असतं 2 व्होल्ट एवढं असतं. या दोन्ही रॉड मधील विभवांतर 2 व्होल्ट एवढं असतं. तर घटामधील जे रासायनिक पदार्थ आहे
हे जे रासायनिक पदार्थ आहेत यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि दोन्ही जे अग्र आहेत इलेक्ट्रोड यांच्यावरती विद्युत प्रवाह तयार होत असतो आणि परिपथातील जे भार आहे त्यांच्यामधून विद्युत प्रवाह हा वाहत असतो. जसे की आपल्या घरात बल्ब असतो तशा पद्धतीने याच्यामधून विद्युत प्रवाह हा वाहत असतो. हा आपण दुसरा घटाचा प्रकार बघितला, लेड आम्ल विद्युत घट, त्यालाच लेड ऍसिड सेल असं देखील म्हणतात. आता बघा ह्या प्रकारचे जे विद्युत घट आहेत तर या घटांची मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते. ते मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह पुरवण्यासाठी सज्ज असतात. तर बघा मोटारी ज्या आहेत, ट्रक आहेत किंवा मोटारसायकली आहेत, अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे जे आहेत UPS यांच्यामध्ये जे आहे हे लेड आम्ल विद्युत घट जे आहे हे वापरले जातात. कुठे कुठे मोटारी आहेत, ट्रक, मोटरसायकली, अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे जे आहेत ते यांच्यामध्ये हे विद्युत घट जे आहेत लेड आम्ल विद्युत घट हे जास्त प्रमाणात वापरले जातात. त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे घटाचा प्रकार तो आहे निकेल कॅडमियम घट. तर बघा निकेल कॅडमियम घट मध्ये निकेल हा जो धातू आहे हा धनाग्र असतो. निकेल काय असतो, दोन आहेत, हे दोन धातू आहेत. याच्यामध्ये निकेल जो आहे हा धनाग्र असतो आणि कॅडमियम हा ऋणाग्र असतो. याची आकृती इथे दिलेली नाही पण तरी देखील लक्षात घ्या, निकेल धनाग्र आणि कॅडमियम जो आहे हा ऋणाग्र असतो. याच्यामध्ये जे आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं अल्कली मिश्रण असतं. निकेल कॅडमियम घट जो असतो याच्यामध्ये कसलं मिश्रण असतं किंवा कसलं द्रावण असतं, पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं अल्कली मिश्रण असतं. आणि हा घट जो असतो हा हवाबंद केलेला असतो. हा कसा असतो, हवाबंद केलेला घट असतो आणि त्यामुळे याच्यामधून गळती होत नाही किंवा शरण देखील होत नाही. आणि हा जो घट आहे आपल्याला पुन्हा पुन्हा चार्ज म्हणजेच प्रभारित करता येत असतो. पुन्हा पुन्हा आपण याला चार्ज करू शकतो, पुन्हा पुन्हा याची चार्जिंग करू शकतो आपण. तर बघा सध्या जे आहेत बाजारामध्ये वेगवेगळी साधने उपकरणे आपल्याला उपलब्ध आहेत, तर ती आपल्याला इकडे तिकडे न्यावी लागतात. काही मोठी असतात तर काही छोटी असतात. तर अशा साधनांसाठी जो आहे हा निकेल कॅडमियम विद्युत घट जो आहे हा उपयुक्त आहे, वापरण्याजोगा आहे. याच्यात बघा विभवांतर जे 1.2 व्होल्ट एवढं याच्यात विभवांतर असतं. म्हणजेच आपण जो आधीचा बघितला त्याच्यापेक्षा याच्यात कमी व्होल्ट असतो 1.2 आणि हा पुन्हा पुन्हा आपल्याला चार्ज करता येतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे बघा, पुढे आहे विद्युत परिपथ. विद्युत परिपथ कसं असतं, इलेक्ट्रिक सर्किट जे आहे हे कशा पद्धतीने असतं. तर बघा शेजारी जे आहे आकृती दाखवलेली आहे विद्युत परिपथाची. हा जो आहे हा साधा विद्युत परिपथ आहे. साधा विद्युत परिपथ इलेक्ट्रिक सर्किट जे आहे हे साध्या पद्धतीने आहे. तर बघा या आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत दिवा जो आहे हा विद्युत दिवा आहे आणि कळ ही बघा प्लग कळ आहे. तर यांच्या जोडणीच्या विद्युत वाहक तारांनी जोडल्यावर आणि घटक धारकामध्ये कोरडा विद्युत घट हा जो आहे हा कोरडा विद्युत घट आहे बसवलेला याच्यात. तर कोरडा विद्युत घट बसवल्यास बल्ब जो आहे हा प्रकाशित होत असतो. हा साधा विद्युत परिपथ आहे. इलेक्ट्रिक सर्कल जे आहे हे साध्या पद्धतीने आहे. याच्यात प्लग कळ आहे आणि कोरडा विद्युत घट जर आपण या परिपथात बसवला तर बल्ब जो आहे हा पेटत असतो, प्रकाशत असतो. जर आपण घट काढून घेतला तर बल्ब मधील जो आहे हा विद्युत प्रवाह खंडित होतो आणि बल्ब पुन्हा बंद होत असतो. या प्रकारे जी जोडणी आहे त्यालाच काय म्हणतात, विद्युत परिपथ म्हणतात. विद्युत परिपथाची साधी जोडणी असते. एखादा जो स्रोत आहे ऊर्जेसाठीचा त्याच्यानंतर विद्युत घट आपण लावतो आणि प्लग कळ जी आहे ते आपण विद्युत परिपथामध्ये जोडत असतो. आणि विद्युत घट जो आहे हा अशा खुणेने दाखवलेला असतो. विद्युत घटासाठी हे चिन्ह आहे. तर आपल्या घरात बघा विद्युत परिपथाची जोडणी केलेली असते, पण विद्युत घटाच्या ऐवजी बाहेरून तारांमधून जो आहे आपण विद्युत पुरवठा वापरत असतो. कारण विद्युत घटामध्ये कमी प्रमाणात विद्युत पुरवठा असतो आणि तेवढा तो आपल्या घरातील उपकरणांसाठी गरजेचा नसतो. आपल्या घरातील उपकरणांसाठी जास्त प्रमाणावरती आपल्याला विद्युत प्रवाह जो आहे हा गरजेचा असतो.
आता प्लग क साठी जे आहे बघा इथे चिन्ह दिलेलं आहे, हे प्लग क साठीच आहे, हे विद्युत घटासाठी आहे. रोधासाठी बघा, रोध जो आहे याच्यासाठी अशा पद्धतीने चिन्ह असतं. त्याच्यानंतर अजून एक प्लग क आहे जी बंद असते, बंद प्लग क साठी हे अशा पद्धतीने चिन्ह असतं. व्होल्ट मीटर जर असेल त्याच्यासाठी अशा पद्धतीने असतं व्होल्ट मीटर प्लस मायनस. तर हे काही चिन्ह आहेत विद्युत उपकरणांची. तर बघा, जे आपण वरती घट बघितले तर या घटांची जोडणी जी आहे ही कशा पद्धतीने होत असते. घटांची जोडणी जी आहे विद्युत परिपथामध्ये काही वेळा जे आहे एकापेक्षा अधिक घट देखील जोडलेले असतात. काही वेळा विद्युत परिपथ जर असला तर बघा, हा एक विद्युत परिपथ आहे. तर बघा, याचा जो आहे इथे एक दिवा आहे, बल्ब लावलेला आहे आपण. त्याच्यानंतर प्लग क आहे ही इथे, आणि त्याच्यानंतर हे विद्युत घट लावलेले आहे. तर बघा, एकाच परिपथामध्ये अनेक घट जे आहे ही यांची जोडणी केलेली असते. तर बघा, एकापेक्षा अधिक घट जे आहेत हे जोडलेले असतात. तर ट्रान्झिस्टर रेडिओ आहे त्याच्यात 2 ते 3 कोरडे घट एकसर जोडणीमध्ये जोडलेले असतात. आता एकसर जोडणी म्हणजे काय, अशा पद्धतीने सरळ ही जी आहे ही एकसर जोडणी आहे, आणि समांतर जोडणी म्हणजे एकाखाली एक अशा पद्धतीने ही समांतर जोडणी आणि ही एकसर जोडणी आहे. तर ट्रान्झिस्टर रेडिओ जो आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 कोरडे घट असतात, पण ते कशा पद्धतीने या एकसर जोडणी पद्धतीने जोडलेले असतात. तर याचा मागचा उद्देश काय, तर एका घटाच्या विभवांतरापेक्षा आपल्याला अधिक विभवांतर मिळवणे सोपे जातं, आणि त्याच्यामुळे जे आहे ही एकसर जोडणी केलेली असते घटांची, आणि त्याच्यामुळे आपल्याला अधिकचा जो आहे विद्युत प्रवाह मिळत असतो, अधिक विद्युत प्रवाह मिळवता येतो. तर आपण जे आधीचं उदाहरण बघितलं किंवा याच्यात देखील घटांची जी आहे जोडणी ह्या पद्धतीने केलेली आहे. एकसर जोडणीमध्ये एका घटाचे जे धनटोक आहे दुसऱ्याच्या ऋणटोकाला, बघा एकाचे जे ऋण किंवा धन, इथे ऋणटोक आहे, तर हा जो विद्युत परिपथ आहे हा पूर्ण होताना बघा दुसऱ्याचं टोक काय आलं, धन, म्हणजे विजातीय आले. हे हा ऋण असेल तर हा धन, आणि इथे जर धन असेल तर इकडच्या बाजूला काय येईल, विद्युत परिपथाचं शेवटचं टोक ऋण येईल. अशा पद्धतीने ही जी आहे ही जोडणी केलेली असते. आणि प्रत्येक घट जो असतो हा 1 व्होल्ट असेल तर 3 घटांचे एकूण विभवांतर काय असेल, 3 व्होल्ट. कारण व्होल्टची काय होईल, विभवांतराची काय होईल, बेरीज होईल. एक जर एका व्होल्टचा असेल तर दोन्ही देखील काय पुढचे 1-1 व्होल्टचे असेल, आणि एकूण विभवांतर किती झालं त्यांचं, 3 व्होल्ट अशा पद्धतीने. तर बघा, लिथियम जे आहे, लिथियम आयन विद्युत घट आधुनिक साधनांमध्ये वापरले जातात. लिथियम आयन जे आहेत याचे जे आहेत आधुनिक साधनं जे आपण वापरतो त्याच्यामध्ये, तर बघा कोणते कोणते, स्मार्टफोन आहे, लॅपटॉप आहे. तर कशामुळे, तर हे जे घट आहे लिथियमचा जो घट आहे तो पुनर्प्रभारित आपल्याला करता येतो, चार्जेबल असतो, चार्ज करता येत असतो, आणि याच्यामध्ये निकेल कॅडमियम घटापेक्षा काय असते, अधिकची विद्युत ऊर्जा साठवली जाते, आणि त्याच्यामुळे लिथियम जो आहे, लिथियमचा घट हा जे आपण आधुनिक उपकरणं वापरतो त्याच्यामध्ये याचा घट म्हणून वापर केला जातो. हा चार्जेबल आहे, पुन्हा पुन्हा आपण याला प्रभारित करू शकतो. तर बघा, इथे विद्युत घटांची जोडणी दिलेली आहे. विद्युत घट जे आहे हे सेल आहेत वेगवेगळे. बघा, इलेक्ट्रॉनचे वहन कशा पद्धतीने होत असतं. हा धन आहे ना, हा ऋण आहे. हा एक विद्युत घट किंवा ही एक बॅटरी लावलेली आहे, त्याच्यानंतर दुसरी बॅटरी, आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं वहन जे आहे हे होत असतं. इकडे देखील लावलेली आहे कंटिन्यू. ही जी आहे ही एकसर जोडणी आहे, ही आहे एकसर जोडणी, आणि ही समांतर जोडणी आहे. विद्युत परिपथामध्ये आपण एकसर जोडणी ही करू शकतो आणि समांतर जोडणी देखील. ही एकसर जोडणी आहे तर ही समांतर जोडणी आहे. आता बाजारात जे काही बॅटरी मिळतात बघा, तिला घट न म्हणता तिला आपण काय, जे मी तुम्हाला सांगितलं बॅटरी म्हणतो आपण, घट किंवा सेल नाही म्हणत आपण, त्याला बॅटरी म्हणत असतो. तर बघा, आता ही जी आपण विद्युत धारा बघितली तर त्याचे काही चुंबकीय परिणाम देखील आहेत. विद्युत धारा जी बघितली तर त्याचे काही चुंबकीय परिणाम आहेत. तर ते परिणाम, आता हा जो आहे हा
विद्युत परिपथ आहे विद्युत परिपथ. विद्युत ऊर्जा आणि चुंबकत्व जे आहे यांच्यामधील जो परस्पर संबंध आहे, विद्युत धारा आणि चुंबकत्व यांचा जो परस्पर संबंध आहे हा 1820 मध्ये ओरेस्टेड जे आहे, ओरेस्टेड या शास्त्रज्ञाने याच्यावरती संशोधन केलं. एखाद्या वाहकामधून वाहणारी जी विद्युत धारा आहे त्या वाहकात चुंबकाचे गुणधर्म निर्माण होतात. जेव्हा विद्युत धारा एखाद्या वाहकामधून वाहते तर तिथे काय चुंबकाचे काही गुणधर्म निर्माण होतात आणि वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र जे आहे हे निर्माण होत असतं. वाहक जो आहे त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्याच्यामुळे चुंबक सूची जी आहे हिचं विचलन घडून येत असतं. तर बघा, वाहकातील जी विद्युत धारा आहे त्याच्यामुळे निर्माण होणारे जे चुंबक क्षेत्र आहे ते बघा. वाहकाच्या विशिष्ट बिंदूजवळ निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र जे आहे वाहकातील विद्युत धारेच्या समानुपाती असतं. वाहकातील जी विद्युत धारा वाहते वाहकामध्ये, एखाद्या वाहकामध्ये विद्युत धारा जी वाहत असते तर ती विद्युत धारा एखाद्या विशिष्ट बिंदूजवळ जे निर्माण होणारे बिंदू चुंबकीय क्षेत्र आहे त्याला काय असते, समानुपाती असते. म्हणजे सारखीच असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. वाहकातील जी विद्युत धारेमुळे निर्माण होणारे जे चुंबकीय क्षेत्र असतं हे वाहकापासून अंतर जर वाढलं तर कमी होत असते. म्हणजे दूर गेल्यावरती चुंबकीय क्षेत्र जे आहे विद्युत धारेमुळे निर्माण होणारं जे चुंबकीय क्षेत्र आहे तर हे चुंबकीय क्षेत्र आणि अंतर जे आहे, क्षेत्र आणि अंतर हे परस्परांशी व्यस्त प्रमाणात असतात. चुंबकीय क्षेत्र आणि अंतर जे आहे म्हणजे विद्युत धारा जी आहे एखाद्या परिपथातून जे आहे विद्युत धारा वाहत आहे तर चुंबकीय क्षेत्र जे आहे हे एवढ्या प्रमाणात असतं. आजूबाजूला जे आहे वाहकाच्या चुंबकीय क्षेत्र जे असतं हे असतं. तर बघा, चुंबक सूची जी आहे, चुंबक सूची म्हणजेच काय तर एक लहानसा चुंबकच असतो. चुंबक सूची, चुंबक पट्टी जी आहे चुंबक सूचीवर जवळ नेल्यावर चुंबक सूची काय करते, आपली दिशा बदलते आणि त्याचबरोबर विद्युत परिपथात जे आहे विद्युत प्रवाह चालू केल्यास चुंबक सूची देखील दिशा बदलत असते. तारेतून वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे, तारेतून जर विद्युत प्रवाह गेला तर चुंबकीय क्षेत्र हे निर्माण होत असते आणि ओरेस्टेड यांनी हे प्रथमतः याच्यावरती संशोधन केलं. आता बघा, इथे एक आकृती दिलेली आहे. विद्युत चुंबक जे आहे हे कशा पद्धतीने तयार होतं. मृदू लोखंड जे आहे, हा मृदू लोखंडाचा दांडा आहे किंवा हा खिळा आहे. तर विसंवाहक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेची, हे जे आहे ही तांब्याची तार याच्यावरती गुंडाळलेली आहे, वेढे दिलेले आहेत आणि त्यातून जे आहे विद्युत धारा ही प्रवाहित होत आहे, विद्युत धारा. तर त्यामध्ये जे आहे मृदू लोखंडामध्ये चुंबकत्व जे आहे हे निर्माण होत असतं आणि या चुंबकत्वालाच विद्युत चुंबक असं म्हणतात. याला काय म्हणतात, विद्युत चुंबक असे म्हणत असतात. परंतु हे जे चुंबकत्व आहे जोपर्यंत विद्युत धारा वाहते तोपर्यंतच टिकून राहते. जर आपण बॅटरी सेल हे जे काढून घेतलं म्हणजेच विद्युत धारा वाहणे जे आहे याच्यातून कमी झालं तर चुंबकीय क्षेत्र जे आहे हे कमी होतं किंवा बंद होतं. म्हणजेच विद्युत प्रवाह जर खंडित झाला तर विद्युत चुंबकातील चुंबकत्व देखील काय होईल, नष्ट होईल. अशा पद्धतीने विद्युत चुंबकाचा जो आहे सर्वाधिक उपयोग विद्युत क्रेन जे आहे, विद्युत चुंबकाचा कुठे कुठे वापर केला जातो तर विद्युत क्रेन अवजड वस्तू ज्या आहेत त्या उचलण्यासाठी केला जातो. तर बघा, तारेतून विद्युत प्रवाह वाहताना आता ही जी तार आहे वरच्या याच्यात जे विद्युत चुंबक दिलेलं आहे याच्या तारेतून जी विद्युत प्रवाह वाहतो तर स्क्रू होते आपण ते कुंतल केलेलं आहे किंवा वेढे दिलेले आहे आणि त्याच्यात चुंबकत्व निर्माण होत असतं. जर आपण बॅटरी काढून घेतली तर चुंबकत्व देखील काय होईल, नष्ट होईल. त्याच्यानंतर बघा, विद्युत धारा आणि चुंबकीय परिणामाचा एक उत्तम उदाहरण आहे विद्युत घंटा, जी आपल्या घरात वापरली जाते. विद्युत घंटा इथे दाखवलेली आहे. तर बघा, जी आपली दारावरची साधी विद्युत घंटा आहे ती आपल्याला माहितीच असते.
एखादी बंद पडलेली अशी घंटा जर आपण बघितली तर आपल्याला कळेल त्याच्यात नेमकं काय असतं. तर बघा, तांब्याची जी एक तार असते, तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर, ही तांब्याची तार आहे आणि हा लोखंडी तुकडा आहे, याच्यावरती काय असते, गुंडाळलेली असते. एक पट्टी जी आहे ही टोल सहित, हा टोल आहे आणि ही एक पट्टी आहे. तर याच्या सहित जे आहे विद्युत चुंबकाजवळ, हे विद्युत चुंबक आहे, विद्युत चुंबकाजवळ ही बसवलेली असते आणि हे विद्युत परिपथा देखील ते अटॅच केलेलं असतं अशा पद्धतीने. स्क्रू पट्टीला खेचलेला असताना स्क्रू जो आहे हा पट्टीला खेचलेला असतो आणि त्यामुळे कुंतलाचा जो विद्युत चुंबक होतो तर तो लोखंडी बसलेला पट्टीला जो आहे खेचून घेत असतो आणि त्याच्यामुळे हा जो टोल आहे ह्या घंट्यावरती पडत असतो. तर बघा, अशा पद्धतीने विद्युत घंटेचे जे कार्य आहे हे अशा पद्धतीने चालतं. तर ह्या ज्या परिस्थितीत आहे, या स्थितीमध्ये विद्युत चुंबक जे आहे, विद्युत चुंबकाचे चुंबकत्व हे नाहीसं होतं आणि लोखंडी पट्टी पुन्हा जे आहे हे मागे येऊन आपला संपर्क जो आहे स्क्रूला चिटकवत असते आणि त्यामुळे लगेचच पुन्हा काय होतो, विद्युत प्रवाह सुरू होतो आणि पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळत असतो. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा टॅप किंवा बटन दाबतो बेलसाठी, दरवाजावरचा जो बटन आहे तो जेव्हा जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा तेव्हा जे आहे घंटा जी आहे आपल्या कानाला ऐकू येत असते किंवा घंटा खण आणत असते. त्यानंतर जे आहे चुंबकत्व नाहीसं होतं आणि लोखंडी पट्टी जी आहे ही, याची लोखंडी पट्टी ही जी आहे पुन्हा तिच्या जागेवरती येते. जेव्हा जेव्हा आपण ही क्रिया करतो बटन दाबण्याची, बटन प्रेस करण्याची, तेव्हा तेव्हा घंटा जी आहे ही वाजत असते. अशा पद्धतीने विद्युत घंटेचे जे आहे हे कार्य चालत असतं. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये धारा विद्युत आणि चुंबकत्व जे आहे हे दोन्ही रिलेटेड, एकमेकांशी संबंधित फेनॉमेनॉन आहेत, प्रक्रिया आहेत, तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील स्टेट बोर्डाचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहेत, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओला जे आहे लाईक करा आणि चॅनलला जे आहे हे सबस्क्राईब करा.